कम से कम 7-8 नंदी आणले, पण काहीच कारण असतं ते नंदी नाही पळाले आमच्याकडे. बरेच जण आम्हाला हिरून दाखवला, हे वासरू आणला आम्ही, आणि जिथून आणला ना वासरू तिथून हरला नाही वासरू, नाव पडून दिला ना आमचा. आणि सगळ्या गाड्या खेळला, टॉपचा खेळला, कारण आदात वासरू आहे आणि बैलांच्या गाड्या मारतो, त्या पण बिंजोडला जे टेबलावर नाव खेळतात त्यांच्या गाड्या मारतो. आम्हाला गर्व आहे या वासराचा, कारण जे लोक आदात वासरांच्या 2-3 हजार जमून गाड्या खेळतात आता सध्याच्या कालात तरी, आम्ही पण खेळतो याच्या आधी. बरोबर पण यो वासरू जो आहे तो आमचा डायरेक्ट बिंजोडवर खेळतो, त्यामुळे आम्हाला याचा जास्तच गर्व आहे. बरोबर. 100% त्याचा जिद्दी मालकच लय जिद्दी आहे, त्याची लय मेहनत असते त्यामागं. कारण की मेहनत आणि हे असेल जिद्द शिकाटी तर आपला विजय निश्चित आहे. तर मागणी आली ती कोणाची सांगू शकत नाही नाव, पण आलती मागणी. म्हणजे मोठा माणूस आहे. हा मोठा माणूस आहे ना, मोठी मागणी आली ती. बरोबर आहे. मोठा माणूस आहे त्याने मागितलेला, पण पहिलं तर होतात एक नियोजनाचा भाष्यच आहे प्रणल कदम. ड्रायव्हरचा हात चालतात का पाय चालतात, बरेच जण बोलतात ड्रायव्हरचा हात नाही झालं, गाडीने बरोबर हाकलत, त्यामुळे त्यांना समजलं असेल ड्रायव्हरचा हात चालतात का पाय चालतात. त्यामुळे कुठल्या ड्रायव्हरला कधी कमी समजू नका, कारण कोणत्या ड्रायव्हरचं नाव कधी होईल ना कधी चर्चेत येईल ते सांगू शकत नाही. लागतो ड्रायव्हरवर पण थोडा विश्वास आपण दाखवला तर दाखवतो तो पण. मित्रांनो बघा, आज रेडगरचं मैदान होतं, भव्यदेव मैदान, आणि आज बघा दादाचं भेटलं आणि दादांच्या नंदीच्या अंगावरती गुलाल पडलेला आहे आणि शर्तीमध्ये विजय भेटलेला आहे. तर प्रथमतः आपल्या चॅनलच्या बांधवातून त्यांना देऊ शुभेच्छा. दादा नमस्कार. नमस्कार. नाव सांगा ना तुमचं. माझं नाव साहिल रघुनाथ पराट, इंजिवली. ओके. आज बघा आपला नंदी पळाला, त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा ना. आज कोणासोबत पायरा घडला होता आणि कोणासोबत शर्यत झाली. भिंगारीचा शंकर पायरा होता आपल्याला. जर 2-3 गाड्या झाल्या, चांगली गाडी पळते ही. बरोबर आहे. आपण नाव होता आपला बिंजोडला, पलसप्याची गाडी होती, ते नाव फिरवलं आपल्याला. बरोबर आहे. दादा काय बोलणार बघा, बिनजोडला नाव होतं आणि त्याच्यामध्ये बघा आज महत्त्वपूर्ण बिनजोडमध्ये आज तुमच्या नशिबी गुलाल भेटतं, काय बोलणार. ते आहे आपली मेहनत आहे बैलाच्या मागं, आणि आदतमध्ये ओपनच्या गाड्या ठोकतो वासरू. बरोबर आहे. बघा आताच्या घडीला आदत वासरू येतलं लय कमी असतात, बिनजोड खेळतात, आणि आज बघा तुमचा वासरू आदत असून ओपनच्या गाड्या खेळतो आणि त्याच्यामध्ये बघा तुम्हाला एक बिनजोडचा मान देतो. म्हणजे बिनजोड क्षेत्रामध्ये बोललात तर बैलामध्ये धमक लागतो आणि कुठेतरी आत्तापासूनच ती धमक तुमच्या वासरूमध्ये दिसतोय. काय बोलणार भाऊ. 100% त्याचा जिद्दी मालकच लय जिद्दी आहे, त्याची लय मेहनत असते त्यामागं. बरोबर आहे. ते लय बैल घेतली, पण एक बैल चांगला टॉपचा लागला आता. बरोबर आहे. बघा तर अनेक नंदी घेतले, पण नंदी पळत होते, पण हा नंदीचा विषय बोलला जाणार वेगळाच आहे दादा. आणि आज बघा ज्या मालकांनी चॉईस केला आहे नंदी, त्याचं पण कौतुक करायला पाहिजे आणि तुमच्या सर्व टीमचं पण कौतुक करायला पाहिजे, कारण की चांगलं नियोजन करतात. आणि त्याच्यामध्ये बघा तुमच्या बिनजोडमध्ये एक नाव पण होतं आणि गुलाल पण भेटतं. भाऊ काय बोलणार. 100%, कारण की मेहनत आणि हे असेल जिद्द शिकाटी तर आपला विजय निश्चित आहे. बरोबर आहे. काय बोलणार भाऊ. बघा काय चॅलेंज होता शर्तीसाठी भाऊ. चॅलेंज काय नव्हता, आपण मैत्रीपूर्ण शर्यती खेळतो, आपलं काय असं हे नसतो, राग रोष नसतो कोणाबद्दल किंवा कोणाला चॅलेंज नसतो. चॅलेंज म्हणजे तरी पण म्हणजे शर्तीमध्ये काय धाकधूक म्हणजे होतं की रिझल्ट बद्दल म्हणजे मनामध्ये भीती असते बाबा की काय होईल काय नाही, म्हणजे काय चालू होतं म्हणजे मनामध्ये. त्याबद्दल काय भीती नाही, कारण की वासरावरला विश्वास आहे आमचा. अजूनपर्यंत हरलाच नाही आणल्यापासून. बरोबर. 10-15 गुलाल झाले असतील, सगळे टॉपचे गुलाल गेलेत. बरोबर आहे. दादा आता बघा तुम्ही वासरू आणलाय, कधी आले तुमच्या दावणीला त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा. 2-3 महिने झाले असतील, 3 महिने झाले असतील. बरोबर आहे की 3-4 महिने आले. आणि बघा तुम्ही पलवता आणि त्याच्यामध्ये बघा 10 ते 15 शर्ती गेल्या कंटिन्यू गुलालमध्ये. काय बोलणार भाऊ वासराबद्दल. वासराबद्दल काय नाही, वासरू मस्त आहे. बरोबर आहे. भाऊ ही चॉईस कोणाची आहे. चॉईस नीरू ड्रायव्हरची. बरोबर आहे. कोणाकडून घेतला भाऊ नक्की. हा कराडमधून एक ड्रायव्हर त्याकडून घेतलेला, प्रणल कदमचा संबंध आहे तिथं, त्याने घेतलेला. बरोबर आहे. दादा वासरू जेव्हा आपण पाहिला तेव्हा कोणाला पसंत आला. पूर्ण ग्रुपच्या पोरा चॉईस केला. बरोबर आहे. दादा तुम्ही वासरू घ्यायला गेले तेव्हा तुम्ही स्वतः तिकडे गेले होते का, म्हणजे कराडला, का तुम्ही म्हणजे तुमच्या संबंधित कोण मित्रपरिवार किंवा त्यांच्या म्हणजे सल्ल्याने म्हणजे हा झाला व्यवहार.
पहिले एक फेरा बघून घेतलेला त्याला, नंतर एक व्हिडिओ बघून घेतलेली. नंतर आमचा निलू ड्रायव्हर आणि प्रणल कदम गेले बघायला. त्यानंतर वासरू चॉईस केला, पण ही तुमच्या नशिबी लक्ष्मी लाभली हो दादा, काय बोलणार? 100%. कारण की मेहनत असेल किंवा एखादी पारख चांगली असेल तर वस्तू लागतेच. बरोबर आहे दादा. बघा बिनजोडमध्ये करता शर्ती, तर आता बघा वासरू पलतंय. आता वासरू पडल्यानंतर बरेच मागणी येतात, काय बोलणार याच्याबद्दल? मागण्या कोणाकोणाच्या आल्या? त्याला भरपूर मागणी आली ती, पण वासरू द्यायचाच ना आम्हाला. बरोबर आहे. कोणाकोणाची तरी पण सांगू शकता दादा? म्हणजे भरपूर बऱ्याच शेटची मागणी आली ती. कोणाची सांगू शकत नाही नाव, पण आलती मागणी. म्हणजे मोठा माणूस आहे? हा मोठा माणूस आहे ना, मोठी मागणी आली ती. बरोबर आहे. मोठा माणूस आहे त्याने मागितलेला, पण आम्हाला ग्रुपमध्ये असा पहिलाच बैल लागलाय दादाला, त्यामुळे बैल द्यायचा नाही. बरोबर आहे. आणि बघा आता पलतोय बैल बोलल्यावर पैरे येतात, मग पैऱ्यांबद्दल काय बोलणार? कसं पैरे घडवतात? पैरे तर होतात. एक नियोजनाचा बादशाह आहे प्रणल कदम, हुकमी माणूस आहे. बरोबर आहे. तो टॉपचेच पैरे करतो सगळे. बरोबर आहे. आता बघा पैरे करतात टॉपचे, पण पैऱ्यामध्ये बघा सातत्याने आता 15 शर्ती केल्या, 15 वेळेला गुलालमध्ये राहिला. बघा आपण बोलतो ना, एकदा जेव्हा जोडी पलतं ना सातत्याने, म्हणजे तर ती आपण जोडी फोडत नाही किंवा म्हणजे हे करत नाही, चेंज करत नाही. तर दादा हा तुम्ही निर्णय कसा करता? म्हणजे वारंवार म्हणजे बैला चेंज करून गुलाल घेतात, कसं करता तुम्ही? 3-4 मैदान एक गाडी पळवतो, त्यानंतर अच्छा. परत चेंज करतो. बरोबर आहे. म्हणजे सगळ्यांना म्हणजे तुम्ही ज्यांनी म्हणजे आपल्याकडून अपेक्षा केले त्यांचं तुम्ही हाऊस किंवा त्यांचा एक शब्द पाळता किंवा? 100%. प्रत्येकाला बैल देतो. त्या लेवलचा वासरू किंवा बैल असेल तर 100% देतो. बरोबर आहे. कारण की आपली गाडी बिनजोडचीच होते जास्त करून, त्यामुळे छोटे पैरे करून कमी पडला गाडी पडण्याची शक्यता असते, त्यामुळे पैरे सगळे मोठे करतो. बघा भाऊ, आता तुम्ही खेळ खेळता बिनजोडचा, आणि कुठेतरी आता बघा आज हळूहळू होय का ना नाव चांगला झाले असेल तुमचा, त्याच्याबद्दल कसं वाटतं गर्व? नाव पहिल्यापासूनच आहे निलू ड्रायव्हर या क्षेत्रामध्ये, पण वस्तू लागसपर्यंत कसा असतो संयम ठेवायचा असतो जरा. बरोबर आहे. आणि निलू ड्रायव्हर हा क्षेत्रामध्ये बराच जुना आहे. बरोबर आहे. आणि बघा स्वतः जॅकी असला ना किंवा काय चालवणारा असला ना, विषय वेगळाच असतं. कारण की बैलाला घडवणं किंवा फेरं मारणं किंवा काही गोष्टी व्यायामाच्या किंवा सगळ्या गोष्टी एक अंदाज पण येतो दादा ड्रायव्हरला. हा ड्रायव्हर स्वतः मालक ड्रायव्हर आहे. बरोबर आहे. त्यामुळे कसं फेऱ्या कोण आपलं घरचा ड्रायव्हर असल्यामुळे काही टेन्शन नाही. आणि सगळी पोरं मेहनत घेतात, चालवणं फिरवणं वगैरे व्यायाम. बरोबर आहे. आता बघा दादा नाव होतंय आणि बघा तुमची पण प्रसिद्धी होतंय, तर त्या तुम्हाला कसं वाटतं दादा? हा अभिमान आहे आपल्याकडे वस्तू पलते, कारण की एवढ्या वर्ष आपण लोकांचा खेळ बघत होतो बिनजोडचा, आज आपली वस्तू पलते. तर दादा बघा अड्ड्यामध्ये आल्यावर बरेच जण म्हणजे हाय बाय किंवा म्हणजे विचारत असतील का बैल आणलाय की नाही आणलाय, म्हणजे पैऱ्यासाठी किंवा अशा गोष्टीसाठी म्हणजे बरेच चर्चा वगैरे होत असते, म्हणजे गाठभेटी होत असतील म्हणजे बरेच जणांच्या होते. त्यावेळी वस्तू पलते त्यावेळी सगळेच विचारतात. ह्याच्या आधी 2 वर्ष आधी वाईट काल होता, त्यावेळी कुणी विचारलं नाही. ह्याच्या आधी बैल होती, कुणी पैर दिलं नाही. तर दादा आता बघा बैलगाडी क्षेत्रामध्ये बघतो ना, जेव्हा आपला बॅट पॅच असतो ना तेव्हा म्हणजे खूप स्ट्रगल पण करायला लागतं, आणि बैलासाठी पैऱ्यासाठी पण बरंच म्हणजे हे करायला लागतं आपल्याला संघर्ष. बघा तुम्ही पण त्या मध्ये गेलेले आहेत आणि तुम्हाला पण अनुभव आले, आणि तुम्ही अनुभव घेतला, आणि कुठेतरी बघतो देव की कष्ट करतो ना त्याला कुठं म्हणजे देव म्हणजे कष्टाचं फल कुठेतरी देतो, म्हणजे नंदीच्या स्वरूपामध्ये. आता 100% या बैलगाडी क्षेत्रामध्ये कधी कोणाला कमी समजू नका, कारण की कधी कोणाचे कसे दिवस येतील हे सांगू शकत नाही. माणसाकडे पैसा असो नसो, लक्ष्मी ही प्रत्येकाच्या दावणीला पाळणार. फक्त संयम ठेवा. बरोबर आहे. संयमाशिवाय काहीच नाही. जीवनातही संयम ठेवा आणि क्षेत्रामध्ये पण संयम ठेवा. दिवस प्रत्येकाचा आहे. बरोबर आहे. आता बघा वासरू आपल्याकडे चांगली वस्तू आहे, आणि बघा त्याची आपण चांगली काळजी ठेवणे आपल्याकडे जबाबदारी आहे, आणि बघा ती जबाबदारी तुमच्याकडे तुम्ही चांगलीच निभत असतील तरी पण. बघा आपण आता मुलाखत घेतली होती, आणि बघा आपण आता वासरूबद्दल बोलत आहे. तर दादा वासरू आता तुम्ही पळवता बरोबर आहे, वासरू किती दिवसानंतर आता तुम्ही पळवणार? आणि एक हप्त्यातून वासरू काढतो. बरोबर. 8 दिवसाचा आराम देतो, 8-10 दिवसाचा. बरोबर. आणि बघा आज ड्रायव्हर जो हाकलतोय
म्हणजे गाडी हाकलतो निलू ड्रायव्हर, त्याच्याविषयी कौतुक काय करणार. बघा आज ड्रायव्हरला आहे ना जेव्हा पळतो तेव्हा तारीफ तर नक्कीच होतोय, आणि जेव्हा कधी बैल कमी पडतात किंवा काय म्हणजे हार किंवा या होतं बरंच म्हणजे सहन करावं लागतं. तर अशा वेळेला काय बोलणार. ड्रायव्हर विषयी काय सांगू शकत नाही, कारण की ड्रायव्हर हा त्याच्या प्रयत्नानुसार गाडी हाकलेला असतो. जर का आपली बैलच पळत नसतील तर ड्रायव्हर काही करू शकत नाही. बरोबर आहे. एखादी गाडी बघा, एखादा ड्रायव्हर पडल्यानंतरही जिंकते. हम्म. याचा अर्थ ती स्वतः बैलांना हौस आहे पळण्याची. जर का तुमची बैलच पळत नसतील तर ड्रायव्हर त्याला काहीच करू शकत नाही. बरोबर आहे. तर दादा बघा ड्रायव्हर बद्दल तुम्ही काय बोलणार तुमच्या म्हणजे. आमच्या ड्रायव्हर बद्दल आम्हाला अभिमानच आहे. माझा भाव आहे तो. बरेच जण निलू ड्रायव्हरला कमी समजतात, त्यांना समज नसेल या सीझनला निलू ड्रायव्हरचा हात चालतात का पाय चालतात. बरेच जण बोलतात निलू ड्रायव्हरचा हात नाही झालं, गाडीने बरोबर हाकलत. त्यामुळे त्यांना समजलं असेल निलू ड्रायव्हरचा हात चालतात का पाय चालतात. त्यामुळे कुठल्या ड्रायव्हरला कधी कमी समजू नका, कारण की कोणत्या ड्रायव्हरचं नाव कधी होईल ना कधी चर्चेत येईल ते सांगू शकत नाही. बरोबर आहे. बघा ना कधीतरी पडताकाल चालू असतो माणसाचा, आपण त्यांना असं समजू नका का ड्रायव्हरचा हात चालत नाही का काय चालत नाही. या सीझनला बावऱ्याची गाडी हाकलतो निलू ड्रायव्हर, आणि सगळ्यांना समजलं असेल का कशी गाडी हाकलतो, कारण बावऱ्याची गाडी या सीझनला एकदम टॉपलाच पळते आणि ड्रायव्हर तोच बसतो. ड्रायव्हर स्वतः तोच असतो बरोबर. निलू ड्रायव्हर. आणि बघा दादा आपण बघतो ना बैलगाडी क्षेत्रामध्ये जेव्हा जिंकतं तेव्हा ड्रायव्हरांची तारीफ होतं, आणि कधीतरी बघा थोडी म्हणजे मागे पुढे शर्यत होतं ना तेव्हा बरंच म्हणजे ड्रायव्हरांना ऐकायला लागतं. बघा आपण आता बैलांचं बैल काम करतात आणि ड्रायव्हरचं ड्रायव्हर काम करतात, आणि बघा ड्रायव्हराची चुकी नसतं कधी म्हणजे कधी कधी जेव्हा आपलं बैलच पळत नाही तर तेव्हा ड्रायव्हर तरी काय करेल हो दादा, असं हवं. बरोबर आहे, कारण की आपला बैल पळतोय, जर का पायरा नाही पळाला, जर का बैलच पळत नसेल तर ड्रायव्हर त्याला काहीच करू शकत नाही. बरोबर आहे. ड्रायव्हर हा त्याची गाडी उन्हा हाकलेला असतो. बरोबर आहे. जीव काढून कुठल्या ड्रायव्हरच्या मनामध्ये खोट नसते कधी का याची गाडी कमी पालावी का त्याची गाडी दाबून ठेवावी. त्याचा तो काम करत असतो. पण बैल पळत नसतात तर त्यांना टार्गेट ही बाजूची करत असतात, गाडीने बरोबर हाकलली. ते पण माणसाला लक्षात घेतलं पाहिजे की आपली बैल विश्वास ठेवायला लागतो ड्रायव्हरवर, पण थोडा विश्वास आपण दाखवला तर बरोबर. दाखवतो तो पण. आता बघा दादा आपण येऊया जे आपले सवंगडी किंवा तुम्ही जे सेवा करताय, तर दादा सुट्टी मेकर आणि तुमच्या सवंगडीबद्दल काय बोलणार तुम्ही. कोण कोण असते म्हणजे सहकार्य करण्यासाठी. सुट्टी मेकर बघायला गेला ना तर स्वतः प्रणल कदम आहे, याचा मालकच आहे. तोच सुट्टी करतो, पैर पण करतो. बरोबर आहे. दाबाला कसली आहे ना, ड्रायव्हर स्वतः मालकच आहे त्याचा, आणि दुसरा मालक सुट्टी करतो याला. बरोबर आहे. आणि आपली पोरच असतात बाकी सगळी, या मुलं काय वाटतच नाही त्याचा. आमच्या वाटी जास्त पोरं नाही, 15-20 नाही, आमच्या वाटी 7-8 जण आहेत, पण सगळी एकनिष्ठ आहेत. बरोबर आहे. याच्या आधी सगळी धरून आहेत. सगळी एकामेकाला धरून आहेत. याच्या आधी आमचा वाईट काल होता तरी पण आम्ही एकामेकाला धरून आहेत, आणि आता आमचा चांगला काल आहे तरी पण आम्ही एकत्र आहे. बरोबर आहे. आता दादा बघा ना ही निष्ठा म्हणजे आणि एकी असलं ना, आपण बघा संघर्ष पण आपले म्हणजे जातो, म्हणजे संघर्ष नंतर पण यश येतो दादा एकी राहिल्यावर. एकीचा बल आहे ना एक मोठी गोष्ट असतं म्हणजे सगळ्या कार्यासाठी. एकी नसली तर काहीच करू शकत नाही आपण. काहीच करू शकत नाही. मेहनत पाहिजे. आपली सगळी पोरं आहेत, जास्त पोरं नाही. आता या 2-3 वर्षामध्ये आम्ही आहेत ना कम से कम 7-8 नंदी आणले, पण काहीच कारण असतं ते नंदी नाही पाळले आमच्याकडे. बरेच जण आम्हाला हिरून दाखवला, हे वासरू आणला आम्ही, आणि जिथून आणला ना वासरू तिथून हरला नाही वासरू, नाव पडून दिला ना आमचा. बरोबर. आणि सगळ्या गाड्या केला, टॉपचा केला, कारण आदात वासरू आहे आणि बैलांच्या गाड्या मारतो. त्या पण बिंजोडला ज्या टेबलावर नाव खेळतात त्यांच्या गाड्या मारतो. आम्हाला गर्व आहे या वासराचा, कारण जे लोक आदात वासरांच्या 2-3 हजार जमून गाड्या खेळतात आता सध्याच्या कालात तरी, आम्ही पण केला तो याच्या आधी. बरोबर आहे. पण यो वासरू जो आहे तो आमचा डायरेक्ट बिंजोडवर खेळतो, त्यामुळे आम्हाला याचा जास्तच गर्व आहे. बरोबर आहे. चालेल चालेल भाऊ, तुम्हाला आहे ना मी जास्त वेळ घेणार नाही, कारण की तुम्हाला पण लांबचा प्रवास करायचा आहे. त्याच्यामुळे आपण मुलाखत आहे ना आपण इथेच म्हणजे हे करूया आणि वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.